जस्ट 2 मिनिट ती श्लोक म्हणते. स्वस्ति श्री गणायको गजमुखो मोरेश्वर सिद्धितः बल्लाळस्त विनायक स्थमढे चिंतामणी स्थेवरे लीण्याद्रो गिरिजात्मज सुवरद विघ्नेश्वर ओझरे ग्रामे रांजण स्वस्थितः गणपती कुर्यात् सदा मंगलम मंगलम मंगलम. नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते. खूप छान, खूप सुंदर, खूप सुंदर. रसिक प्रेक्षक हो, गजाननाला जसं आपण इथे बोलावलं आहे तसं महालक्ष्मी मातेला सुद्धा त्यांनी इथे आमंत्रित केलेलं आहे. आणि हेच एका चांगल्या ऑर्गनायझरचं काम असतं की आपल्या सिंगर्सबरोबर किंवा आपल्या ज्या सख्या असतात त्यांना एक धीर देण्यासाठी त्यांच्यासोबत त्या उभ्या राहिलेल्या आहेत. आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन ज्यांनी सुंदररित्या केलेलं आहे मी त्या सर्वांना इथे मंचावर आमंत्रित करणार आहेत. मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे जे आपले को-ऑर्गनायझर सुरेश पाटील सरांना मी इथे मंचावर आमंत्रित करते. सर जिथे असाल तिथे लवकरात लवकर मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे मी मीनाक्षी आणि नक्षत्र आणि कार्तिक यांनासुद्धा इथे मंचावर आमंत्रित करते. त्यांनीसुद्धा यायचं आहे. प्लीज प्लीज प्लीज. आणि डॉक्टर मोहनाजी आधीच आहेत आणि आपल्या ऑर्गनायझर शालिनी पाटीलजी इथे आलेल्या आहेत. रसिक प्रेक्षक हो, कुण्या एका व्यक्तीने कोणताही कार्यक्रम हा सुंदररित्या पार पडला जात नाही किंवा त्याचं आयोजनही करता येत नाही. तेव्हा ही एक सुंदर अशी टीम आहे. आणि आमचे सुरेशजी, त्यांचंही नाव सुरेश साळुंकेजी, ते त्यांचे भाऊ आहेत. आणि वंदनाजी यांनाही मी विनंती करते, त्यांनीसुद्धा मंचावर यायचं आहे. हे एक टीमवर्क असतं, एक फॅमिली आहे त्यांची. स्वरशालिनी नक्षत्र मेलोडी स्वरशालिनी ही एक फॅमिली त्यांनी गोड अशी म्हणतात ना गुंफलेली आहे त्यांनी. आणि तुम्ही पाहता त्या सर्वांना आणि या सर्वांचा त्यांना सपोर्ट असतो, सहभाग असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि चांगलं असं मार्गदर्शन असतं. त्यामुळे या सर्वांचं इथे मनापासून अभिनंदन करते आणि खूप खूप शुभेच्छा देते. आणि आपला कार्यक्रम आपण सुरू करूयात अशी मी सर्वांना विनंती करते. सर्वांनी आता स्नानापन्न व्हायचं आहे. आणि एक सुंदर असं आपल्या शालिनीजी अर्थातच साऊथच्या आहेत, कन्नडामध्ये ते एक सुंदरसं मातृभाषेमध्ये ते लक्ष्मीचं एक सुंदरसं गाणं ते आपल्यासमोर सादर